चला तर आज आपण बीटरूटचे डोसे बनवूया. बीटरूटचे डोसे बनवण्याकरता आपण तांदूळ जसं शिजवून घेतो कुकरला 3 शिट्या तसं शिजवून घ्यायचे. आणि हे आता माझा हा फ्रूट ज्यूसचा एक जार आहे, त्यात मी हे थोडेसे शिजवून घेतलेले बीटरूटचे पीस आणि शिजवून घेतले आता भात एकत्र आता बारीक करून घेतो आहे. हे मिक्सरमधनं मी फिरवून काढलेलं आहे भात. आता हे तुकडे टाकूया आणि शिजलेला भात यात घालून हे सगळं मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. हे बघा असं त्याचं स्ट्रक्चर होतं आहे. ह्यात आपल्याला लागत तेवढं पाणी घालायचं, मीठ घालायचं, धनेपूड, जिरेपूड आणि योग्य ते पाण्याचं प्रमाण घालून असं डोशासारखा डोसा आपण ह्या तव्यावर टाकून घ्यायचा आणि मध्ये बटाट्याची भाजी घालायची. थोडंसं तेल असं पसरायचं, जास्त घालायचं 2-3 चमचे. मस्त कुरकुरीत अतिशय चवीत असा डोसा तयार होतो आणि कलरफुल, लहान मुलांना पण छान आवडतो. त्यासोबत हिरवी चटणी, टोमॅटो केचप, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी आपण घेऊ शकतो. हे भिजत घातलेल्या तांदळाचे डोसेने शिजून तयार झालेल्या भाताचे डोसे बघू शकता तुम्ही किती छान झाले. ताजा ताजा भात किंवा शेळ्या भाताचे पण होते, त्याला काय विषय नाही. परत पाणी, परत तेल, परत डोसे बटाटे गोल गोल ठेवायचं, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. झाला आपला डोसा तयार. असेच सगळे डोसे मी तयार करून घेते. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. बघू शकता आपले डोसे किती छान उत्तम झाले. मसाला टाकायचात, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, म्हणजे जरा टेस्टी बाहेर लागते, कोथिंबीर, धनिया आणि बटाट्याची भाजी व चटणी. असे आपले डोसे तयार झालेले आहेत बटाट्याच्या भाजीसोबत. आता बटाटा मी उकडून घेतला आहे, 2 बटाटे उकडून घेतलेत आणि एका कढईमध्ये तेल घालून राई आणि जिऱ्याचा तडका आपण करायचा आहे. त्यात कट केलेला कांदा, 2-3 मिरच्या कट करून घालायच्या. कांदा चांगला मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. बटाट्याचे छोटे छोटे पीस करायचे, ते ह्या कांद्याच्या मिश्रणात तडक्यात टाकायचे आणि 1-2 मिनटासाठी परतून घ्यायची. आपली भाजी रेडी झाली आहे. बघू शकता. वरून कोथिंबीर, धनिया कट करून टाकायचं, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर. असे हे डोसे, असे ही बटाट्याची भाजी एकदा तुम्ही नक्की घरी करून पहा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.